लोकसभा निवडणूक 2024 शेवटच्या टप्प्या दिवशी अर्थात 20 मे 2024च्या मध्यरात्री परिवहन विभागाच्या वतीने अचानकपणे वाहनांच्या ऑटो रिक्षाच्या फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिवस 50 दंड आकारणी करून राज्यातील तमाम वाहन चालक गोरगरीब ऑटो रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी परिवहन विभागाने केली आहे। हे जुलमी दंड तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी आज सांगली आरटीओ ऑफिसवर ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ऑटो रिक्षा 30,000ची आणि दंड 1,00,000 ते 80,000 अशी परिस्थिती रिक्षा चालकांची झाली। जर या दंडामधून ऑटो रिक्षाला वगळण्यात आलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर ऑटो रिक्षा बेमुदत बंद करून आंदोलन करू असा इशारा रिक्षा चालकांनी दिला। ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे महेश चौगुले, राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, फारुख मकांदर, मोईन कताल, रफिक खतीब, तानाजी फडतले, भीमाना यादवडे, शिवाजी जाधव, अमीन मुल्ला, आजमुद्दीन खतीब, मोहसिन पठाण, महेश सातवेकर, सुखदेव कोळी, बाबासाहेब चव्हाण, अनिल यादव यांच्यासह रिक्षा चालक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी होते।